ती तुम्हाला आता आम्ही दाखवू. आमच्या इथली नदी, तिथं आम्ही चाललेलो आहोत कपडे धुवायला. कसे धुतो तेही दाखवतो. आमच्यासोबत बघा ही एक आहे पाठी, एक आहे कॉल सेंटर आणि कुणाल हाय कर. आम्ही सगळे आता चाललेलो नदीवरती कपडे धुवायला. कुठून जायचंय? इथून. हा, चाललेलो आहोत कपडे धुवायला. अर्धा रस्त्यात पोचलोय. काल फिरायला गेलेलो त्याचे भरपूर कपडे झाले, ते आता आम्हाला धुवायचे. हे बघा असे कपडे घेऊन चाललेले आहेत आम्ही सगळे. पाठी कॉल सेंटर एक. भेटूया आता आपण कपडे धुताना. पटापट पटापट चाललोय. भरपूर कपडे आहेत गाईज, बघू शकता तुम्ही. असा आमचा रस्ता आहे. गावठी पोहायला आहे चालत सगळे. आता आपण पोहायला चाललोय. आम्ही वरनं कपडे घेऊन आपण पोहायला मस्तपैकी उड्या बिड्या मारल्या. डायरेक्ट नदीवर भेटू. पुढे आम्ही त्या दिवशी कपडे धुवून असं येत होते त्या रात्री, म्हणजे संध्याकाळ झाली होती अक्षरशः. तिथे येत होता आणि पायावरनं इथेच मोठा साप गेला होता. तिथून आला आणि डायरेक्ट त्या गाडग्याच्या पाठकर. असं आहे का? हा. त्यामुळे नीट बघून जावा, लक्ष ठेवा चारी बाजूला. कळलं? हो. हे आहे सूर्यफुलाचे सगळं झाड आणि ह्याला म्हणतात सूर्यफुलाची बाग. इथून तुम्हाला हवे तेवढे सूर्यफूल चोरू शकता आणि घेऊन जाऊ शकता. आणि तिकडे बघू शकता तिथं आंब्याचे झाडं आहेत. तिथं कायरे लागलेले असतात, पण आमच्या इथले लोक असले चोरटेत की त्यांनी आंबे सगळे संपवले पण. आणि तुम्ही बघू शकता इथं किती छान वाटतंय. आम्ही नदीवरती कपडे धुवायला चाललोय आणि एवढा भारी व्ह्यू दिसलाय. आणि तिकडे सगळ्यांची शेती आहे, तुम्ही बघू शकता. तो ब्रिज दिसतोय का तुम्हाला? तिथे एक नदी आहे, पण तिथं आपण नाही जायचंय. आपल्याला जायचं इकडच्या नदीकडे. हा, ते आता आपण चाललो. तो ब्रिज ओलांडून आपली शेती आहे. कळलं का? ओके. मम्मी ए पकड दीदी. दीदी आपण नदीच्या जवळ आलो. तर आता आपण इथं नदीवर आलेलो आहोत आणि इथं ह्याला म्हणतात सच्चावायची कुंड. कारण इथं एक बाईने जीव दिलेला आहे, त्यात तिच्या नावावरनं ह्याला सच्चावायची कुंड असं म्हणतात. आणि तिथं मध्ये तुम्ही बघू शकता इथं मोठा भवरा आहे. इथं जरी तुम्ही गेलात आणि ज्या माणसाला पोहायला येत नाही तो डायरेक्ट त्या भवरा खेचून घेतो आणि तो डायरेक्ट बुडतो. तर तुम्ही बघू शकता. नाही असंच दाखवूया ना व्हिडिओ. तिकडे खाली कपडे धुते, ते तिकडे जायला भीती वाटते कारण की पुन्हा जंगल टाईप आहे आणि ह्याच्यातून जायचं आहे आम्हाला मधून. सगळे इथं घाबरत आहे. आम्ही तिघी पण थांबलेलो आहोत तिथे, कधी जायचं आहे असं. पहिले कोण जाणार? मी. नंतर तू, मग दीदी. मग ही दीदी. आणि हे बघा ह्यांचं इथं काय चालू आहे. हे इथं नदीवरती पोहायला आलेत. इथं कपडे धुवत आहे सगळ्या जणी, म्हणजे दोघीच या. तिकडे 2 जण पोहत आहेत. कोण? हे सगळे पोहत आहेत आणि हे कपडे धुवत आहेत. सगळे कपडे घेतलेत बाल्डीमध्ये. हे सगळे कपडे आहेत. ही एक धुते मस्त. तो पोहतोय आणि तिकडे 2 जण पोहत आहे आणि 1 जण तिकडे उभी आहे. आमचे कपडे धुवून झालेले आहे. आम्ही आता चाललोय घरी. इथं खाली चपला धुवायचा कार्यक्रम चालू आहे. थोड्या वेळाने आम्ही आता घरी जाऊ. भिजल्यासारखं वाटणार नाही का? कसा आहेस? बरा. चाललो आम्ही कपडे धुवायला. जाऊ का? चला बाय बाय.